अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. 29 जुलैपासून तयार होणाऱ्या या दुर्मिळ योगामुळे कोणत्या राशींचं नशीब उजळणार आहे ते आपण पाहूयात. ग्रहांची स्थिती आणि त्यांची दृष्टी माणसांच्या आयुष्यातील अनेक गोष्टीवर प्रभाव टाकत असते. 29 जुलै 2026 रोजी धन, ऐश्वर्य आणि सौंदर्याचा कारक शुक्र तसेच धैर्य, ऊर्जा आणि पराक्रमाचा कारक मंगळ मिळून अत्यंत शुभ केंद्र दृष्टियोग तयार करणार आहेत. जेव्हा दोन मित्र किंवा प्रभावशाली ग्रह एकमेकांपासून 4थ्या आणि 10व्या भावात राहून एकमेकांवर दृष्टी टाकत असतात तेव्हा केंद्रदृष्टी योग तयार होत असतो. शुक्र आणि मंगळाचा हा योग भौतिक सुखामध्ये वाढ, मालमत्ता मिळण्याची संधी आणि करिअरमध्ये अचानक प्रगती घडवून आणणारा मानला जातो. चला तर जाणून घेऊयात 29 जुलैपासून तयार होणाऱ्या या दुर्मिळ योगामुळे कोणत्या राशींचे नशीब उजळणार आहे. या राशींना होणार आहे जबरदस्त फायदा. तुमची रास कोणती आहे कमेंट करून नक्की सांगा. पहिली रास आहे मेष. मेष राशीच्या लोकांसाठी हा केंद्र दृष्टियोग खूपच शुभ ठरणार आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलतील आणि बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. रिअल इस्टेट, मालमत्ता, ब्युटी किंवा फॅशन व्यवसायाशी संबंधित लोकांना मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. दुसरी रास आहे वृषभ. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा योग करिअर आणि मान सन्मानाच्या दृष्टीने खूप लाभदायक ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्व गुणांचे कौतुक होईल. पदोन्नती आणि पगारवाढीची दाट शक्यता आहे. सरकारी किंवा प्रशासकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठे यश मिळू शकते. पुढची रास आहे तूळ. तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि मंगळाचा हा संबंध सुखसुविधा आणि नवीन संधी वाढवणारा ठरणार आहे. व्यवसायात नवीन करार निश्चित होऊ शकतात. वाहन किंवा नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा जर विचार करत असाल तर हा काळ अतिशय शुभ आहे. जोडीदारांसोबतचे नाते अधिक मजबूत होईल. पुढची रास आहे मकर. मकर राशीच्या लोकांसाठी हा केंद्र दृष्टियोग आर्थिक स्थैर्य आणि भाग्याची साथ घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. परदेश प्रवास आणि लांबच्या प्रवासाचे योग जुळून येऊ शकतात आणि ते भविष्यात फायदेशीर ठरतील. योगांचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी सोपे उपाय आहेत. मंगळवार आणि शुक्रवारी हनुमानची आणि माता लक्ष्मीची दर्शन घ्यायचं आहे. ओम शुक्राय नमः आणि ओम भौमाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. एखाद्या मुलीला फळ आणि पांढरी मिठाई दान करायची आहे.